Download the ZEE5 app now. नाट्यगौरव पुरस्कार सोहळा इथं पार पडणार आहे. किती एक्साइटमेंट आहे तुम्हाला या सोहळ्याची? एक्साइटमेंट म्हणजे कुठल्याही नाट्यप्रेमीला असते तशीच आहे की मला चांगलं वाटतं की झीने हा नाट्यगौरव पुरस्कार सुरू केलेले आहेत गेल्या 3 वर्षांपासून मला वाटतं. आणि नाटकाला एक चांगलं स्थान त्याच्यामुळे मिळालं, एक दर्जा मिळाला आहे. म्हणजे नाटकाला दर्जा होताच, पण तरीसुद्धा एक चॅनलकडनं जेव्हा पुरस्कार मिळतात तेव्हा त्याचं महत्त्व वेगळं असतं आणि त्याचा एक वेगळा बोलबाला होतो. तर मला अतिशय आनंद ह्या गोष्टीचा आहे. बाकी जे चांगलं, ज्याची गुणवत्ता असेल त्या नाटकाला बक्षीस मिळेल. जे आपल्याकडे फार टॅलेंटेड कलाकार आहेत त्यांचा गौरव होईल. तर सगळ्यांना मी शुभेच्छा देते. खूप आधीपासून तुमचं एक वेगळं नातं आहे. हो. तेव्हापासून ते आतापर्यंत तुमचा प्रवास कसा होता? खरंच झी म्हणजे एक जाळं गुंफलेलं आहे. झीने कुठलंही मला वाटतं असं क्षेत्र सोडलेलं नाही आहे. सगळं त्यांनी कव्हर केलं आहे. मग ते न्यूज असेल, मग ते फिक्शन असेल, मग ते नाटक असेल. सगळ्या क्षेत्रात त्यांनी युवा पुरस्कार सुरू केले आणि प्रत्येकालाच असं वाटतं की मी सुद्धा कोणीतरी आहे, मलासुद्धा बघितलं जातं, माझं नाव म्हणजे माझं काम बघितलं जातं, ते वाखाणलं जातं. हे झीने सगळ्यांना दाखवून दिलेलं आहे. मला असं वाटतं ती घराघरातली वाहिनी होऊन बसली आहे. तर आम्हाला सगळ्यांना झी फार काय म्हणतो आपण त्याला, झीची कुठली मालिका करताना किंवा कुठल्या कार्यक्रमाला येताना खूप असं होमली वाटतं, ॲट होम वाटतं. Download the ZEE5 app now.